नमस्कार, मी वैभव शिंदे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यातील अंकगणित या विभागातील एक उपघटक म्हणजे संख्या आणि संख्या पद्धती. संख्या व संख्या पद्धती याची मूलभूत माहिती आपल्या सर्वांना मिळालेलीच आहे. आता आपण ह्या घटकावरती मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेतील जे प्रश्न विचारले गेलेत त्या प्रश्नांचा आपण आज सराव करूया. ह्या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांचा एक पॅटर्न आपल्याला समजेल व भविष्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न कोणते असू शकतात याचा एक अंदाज बांधता येईल. त्या अनुषंगाने आपल्याला ह्या घटकाची तयारी करता येईल. तर चला पाहूया. पहिला प्रश्न 2009 साली हा प्रश्न विचारला गेला. प्रश्न होता, एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 11 आहे. त्या संख्येमध्ये 27 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकाची स्थाने बदलतात, तर ती संख्या कोणती? आता आपल्याला इथे 2 कंडिशन्स दिल्या आहेत. आपल्याला त्या दोन्ही कंडिशन्स नीट समजून घेणं आवश्यक आहे. पहिली कंडिशन म्हणजे पहिली अट अशी आहे की त्या दोन्ही अंकांची बेरीज 11 आहे. आता इथे दिलेले चारही पर्याय आपण पाहिले तर त्या संख्येमधील अंकांची बेरीज 11 येते, म्हणजे ही अट आपली पूर्ण होते. दुसरी अट आहे की त्या संख्येमध्ये 27 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकाची स्थाने बदलतात, म्हणजे याच्यामध्ये जर 27 मिळवले तर ती 38 व्हायला हवी, याच्यात मिळवले तर ते 47 व्हायला हवी, याच्यात मिळवले तर ती 74 व्हायला हवी, याच्यामध्ये मिळवले तर 83 व्हायला हवी. तुम्हाला एक गोष्ट लगेच प्रकर्षाने जाणवेल की ह्या कंडिशन मध्ये 83 मध्ये बेरीज केल्यावरती 38 येणार नाही, म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे. 74 मध्ये सुद्धा 47 होणार नाहीत, कारण 74 मध्ये 27 मिळवले तर त्यापेक्षा मोठी संख्या येईल, म्हणजे हा सुद्धा पर्याय योग्य होणार नाही. आता आपल्याकडे उरलेत फक्त 2 पर्याय. आता आपण पहिल्या पर्यायाला बघूया. 47 मध्ये जर आपण 27 मिळवले तर आपल्याला 74 येतात, म्हणजे आपला योग्य पर्याय आहे सी. आपल्याला पुढचा पर्याय शोधण्याची सुद्धा आवश्यकता नाही, कारण आपल्याला परीक्षेमध्ये वेळ खूप महत्वाचा आहे. इथे आपल्याला कन्फर्म झालेलं आहे की या दोघा अंकांची बेरीज 11 येते आणि त्यासोबत यामध्ये 27 मिळवले तर 47च्या संख्येमधील अंकांची स्थाने सुद्धा बदलतात, म्हणून आपला अचूक पर्याय आहे सी. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न 2 वाचूया. 0, 4, 6 आणि 8 कंसामध्ये त्यांनी पुन्हा एक अट घातलेली आहे की अंक पुनरावृत्त होऊ शकतात. हे अंक वापरून बनणाऱ्या कमाल आणि किमान 6 अंकी संख्यांतील फरक आहे. आता फरक काय आहे तो आपल्याला खाली पर्याय दिलाय. हा प्रश्न विचारला आहे 2015 मध्ये. अशा वेळेस अतिशय जलद गतीने जर तुम्ही 6 अंकी असा एक चौकट काढली तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला ह्या अंकांची मांडणी करून आपल्याला लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे, परंतु अंक मात्र 4च दिलेले आहेत. मग जेव्हा मोठ्यात मोठी संख्या बनवायची असेल तर मोठा अंक जो 8 आहे तो जास्तीत जास्त वेळा घ्यावा, आणि लहानात लहान संख्या बनवायची आहे त्यावेळेस लहान अंक जास्तीत जास्त वेळ घ्यावा. आता त्याची रचना आपण व्यवस्थित करावी. मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना आपण संख्या ही चढत्या क्रमाने लिहूया. आपले पहिले लहान 3 अंक संपलेत. आता त्यातील जो मोठा अंक आहे तो जास्तीत जास्त वेळ घेतला की आपल्याला त्याची मोठ्यात मोठी संख्या तयार होते. उलट पद्धतीने लहान संख्या बनवताना आपण संख्या उतरत्या क्रमाने लिहूया. आता इथे जर मी 0 0 मांडलेत तर ती 3 अंकी संख्या होईल. तर तुम्हाला माहिती असायला हवं की शून्यामुळे ती 3 अंकी संख्या होत असल्यामुळे आपण 0 मध्यभागी घेऊया. बरेच विद्यार्थी इथे गोंधळ करतात. जेव्हा दिलेल्या संख्येमध्ये 0 असतो आणि लहानात लहान संख्या बनवायची असते तर त्यावेळेस
2 नंबरचा जो अंक असतो लहान, तो अंक सर्वात पुढे घ्यावा. आता आपल्याला दिलेल्या संख्येची, आपल्याला ज्या तयार झालेल्या संख्या आहेत त्यांची वजाबाकी करायची आहे. जर वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर येतं 4,88,572 आणि हा अचूक पर्याय आहे ए. अशा पद्धतीने आपण अतिशय कमी वेळात हा प्रश्न सुद्धा सोडवला. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आपला पुढचा प्रश्न आहे 5 अंकी कमाल संख्या आणि 5 अंकी किमान संख्या. बघा आता आपल्याला मागच्या वेळेस अंक दिलेले होते, यावेळेस आपल्याला स्वतःही ते अंक लिहायचे आहेत. तर तुम्हाला माहिती असावी की 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या लिहित असताना आपण 9 या अंकाचा वापर करतो. ही मोठ्यात मोठी संख्या माझी तयार झाली. आणि त्यांनी सांगितलंय की 5 अंकी किमान संख्या. आता किमान म्हणजे तुम्हाला माहिती आहे 5 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे 10,000. ह्या दोघांची वजाबाकी मला करायची. ह्या दोघांची वजाबाकी तुम्ही सहज करू शकतात. याचं उत्तर येईल 89,999. अतिशय कमी वेळात तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात आणि तुम्हाला अधिक वेळ उरतो तो आपल्याला पुढील प्रश्नांना देण्यासाठी त्याचा फायदा होतो. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 4. या प्रश्नामध्ये विचारलेला आहे की किमान 6 अंकी संख्या, म्हणजे आपल्याला किमान 6 अंकी संख्या तयार करायची आहे आणि त्याच्यासोबत कमाल 4 अंकी संख्या, म्हणजे आपल्याला लहानात लहान 6 अंकी संख्या इथे लिहावी लागेल. किमान म्हणजे लहानात लहान, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. आता इथे कमाल 4 अंकी संख्या, 4 अंकी म्हणजे 9,999. यांची वजाबाकी केली की तुम्हाला उत्तर मिळेल 0,0,0,9 आणि अचूक पर्याय आहे तुमचा पर्याय क्रमांक सी, 90,001. फक्त एक चौकट काढून घेतली, एक टेबल काढून घेतला तर मला इथे कोणत्याही पद्धतीची माझा गोंधळ होत नाही आणि मला अशा प्रकारचे उदाहरण पटकन मला सुटतात. मांडणी माझी सहज होते. पुढचा प्रश्न बघूया. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज किती? आता प्रश्न असा आहे की मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. चला मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करूया. मोठ्यात मोठी घेतली की 9 जास्तीत जास्त वेळा घ्यायचा. 5 वेळा 9 घेतला म्हणजे ती संख्या झाली 99,999. आता मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या. आता यांची जर मी बेरीज केली तर बेरीज येईल 1,09,998 आणि याचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. अतिशय कमी वेळात आपण 5 प्रश्न सोडवले. आता 6व्या प्रश्नाकडे जाऊया. 6वा प्रश्न आहे की या 9704 मागील वर्षी विचारलेला प्रश्न आहे, जे 2023 मध्ये हा प्रश्न विचारला आहे की या अंकाचा वापर करून 4 अंकाच्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्यांमधील तफावत किती? बघा मोठ्यात मोठी संख्या काय तयार होईल आणि लहानात लहान काय होईल. तर आपण पुन्हा एकदा तुम्हाला सांगितलं होतं की मोठ्यात मोठी संख्या तयार करताना अंक हे चढत्या क्रमाने लिहिले की आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार होते आणि तेच अंक उतरत्या क्रमाने लिहिले की आपल्याला लहानात लहान संख्या तयार होते. आता इथे मी 0 आधी घेईल. आपण मागेच बघितलं की 0 का आधी घेतला आणि मला यांची वजाबाकी केली की मला याचं उत्तर मिळेल 5,661. तर तुम्ही वजाबाकी जर तुमची जलद गतीने झाली तर तुम्हाला ह्या प्रश्नांना सोडवण्यासाठी कमी वेळ लागतो. ओके. आता 2013 मध्ये अतिशय सोपा प्रश्न आहे. इथे वजाबाकी नाही, बेरीज नाही, आपल्याला फक्त संख्या बनवायची आहे. या संख्यांसाठी त्यांनी 5 अंक दिलेले आहेत. यांचा एकदाच उपयोग करून
मिळणारी 5 अंकी संख्या तयार करायची आहे आणि किमान विचारलेली आहे. किमान म्हणजे लहानात लहान. तर पुन्हा एकदा चला अंक उतरत्या क्रमाने मी लिहितोय. पहिले 6, 4, 2. आता इथे मी 0 आधी घेईल, कारण मला 0 जर मी दशहजाराच्या ठिकाणी घेतले तर तिथे माझी संख्या फक्त 1246 होईल. बघा, मी जर अशा पद्धतीने मांडणी केली असती, याप्रमाणे मी उतरत्या क्रमाने लिहित गेलो असतो, तर मला फक्त 1246 मिळाले असते, कारण पुढे शून्याची किंमत आपल्याला ते स्थानाला किंमत राहिली नसती. त्यासाठी मी शून्याच्या आधी 1 घेतला, त्यामुळे ते 10,000 झाले. 10,246. बघूया उत्तर पर्याय कुठे आहे? पर्याय डी. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. ओके, प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 आहे, दशमस्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? किमान म्हणजे लहानात लहान. आता लहानात लहान संख्या बनवतोय, तर 4 पर्याय मला दिलेले आहेत. 4ही पर्यायांमध्ये दशक स्थानी मला 9 पाहिजे. आता दिलेल्या पर्यायांमध्ये सर्व ठिकाणी 9 आहे दशक स्थानी. आता यामध्ये लहानात लहान संख्या कोणती मला ती शोधायची आहे. इथे 1092 आहे, इथे 1290 आहे, इथे 2000 आहे. 2000 1000पेक्षा मोठ्या आहेत, म्हणून या दोन्ही संख्या नाही येणार. आणि इथे सर्वात लहान संख्या तुम्ही बघितली तर निदर्शनास येतं की 1092 ही सर्वात लहान संख्या इथे आपल्याला दिसून येते. अतिशय सोपा प्रश्न 2017 मध्ये हा विचारला होता. पुढे प्रश्न क्रमांक 9 बघूया. पुन्हा 5 अंक दिलेले आहेत. 2017 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. हे 5 अंक घेऊन आपल्याला किमान 5 अंकी संख्या बनवायची. किमान म्हणजे काय? पुन्हा एकदा लहानात लहान. तर मी असे 5 स्थान लिहून घेतलेत. आता मी लहान संख्या बनवणार आहे, तर मग पुन्हा एकदा संख्या उतरत्या क्रमाने लिहितोय. बघा, 9, 5, 4, इथे मला 0 घ्यावा लागेल आणि 2. बघा, माझा अचूक पर्याय आला, पर्याय क्रमांक बी. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 10. 2010 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. 16,813 ही संख्या पुढील प्रमाणे लिहिली जाते. बऱ्याचदा इथे लिहित असताना शून्यांचा गोंधळ होतो, म्हणून विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक एक सांगेल की ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न येतो, तर त्यावेळेस तुम्ही एक चौकट आखून घेतली तर तुम्हाला नक्की, एक सारणी आखून घेतली तर नक्की याचा उपयोग होईल. इथे आपल्याला दशलक्ष सुद्धा आहे, म्हणून मी इथे दशलक्षाचं सुद्धा घर घेतो. दशलक्ष. चला आता आपण आपल्या संख्या मांडूया. 16 लाख विचारले, म्हणजे 16 लाख आपण लिहिलेत. आणि 813, सरळ 813 इथे लिहिला. मध्ये 0 0, म्हणजे तुम्हाला ती संख्या एकत्रितपणे जर लिहिली तर तुमच्या लक्षात येईल की ती संख्या अशा पद्धतीने लिहिली जाईल. आणि अचूक पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. 2,02,000 याला अंकात कशी लिहिणार? 2021 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. 2 लाख, 10,000 काहीच नाहीये, हजार मात्र 2 आहेत. उर्वरित ठिकाणी संपूर्ण मला 0 लिहायचे आहेत. 2,02,000. बघा, आता हा पर्याय कुठे येतोय? ओके, पर्याय क्रमांक सी. तुम्ही जर नीट पाहिला तर पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. 5,505 ही संख्या कशा प्रकारे लिहिली जाईल? 2023 साली हा प्रश्न विचारलेला आहे. तुमच्यासाठी 30 सेकंदाचा वेळ देतो. या स्थानांच्या सारणीमध्ये अंक टाकून तुम्ही पटकन उत्तर लिहू शकतात आणि अचूक पर्याय आपला नोंदवू शकतात. अतिशय बरोबर. पर्याय क्रमांक बी, 5,000.
505. दशक काहीच नाही म्हणून 0. तर आपला योग्य पर्याय आहे पर्याय बी. 2019 साली विचारलेला हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे की पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. गणिताच्या प्रश्नपत्रिकेत आपल्याला फक्त बेरीज वजाबाकी ह्या क्रिया न करता त्याच्यावर आधारित विधानांवरती सुद्धा प्रश्न येतात आणि हा प्रश्न आहे तो 0 या संख्येशी संदर्भात. बघा 0 ही विषम संख्या आहे का? नाही. विषम संख्या सर्वात लहान विषम संख्या ही 1 आहे. विषम संख्या, समसंख्या, मूळ संख्या या संदर्भातील ही विधान आहे. 0 ही समसंख्या आहे का? 0 ही समसंख्या सुद्धा नाही, कारण सर्वात लहान समसंख्या आहे 2. 0 ही मूळ संख्या आहे. सर्वात लहान मूळ संख्या काय आहे? 2. पुढे आहे 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. हे योग्य विधान आहे. याच्या संदर्भात आपण अजून थोडी माहिती जाणून घेऊया. समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या या सर्व संख्या या नैसर्गिक संख्यांचे वरती आधारित असतात आणि नैसर्गिक संख्यांची सुरुवात कशापासून होते? 1, 2, 3, 4. त्यामुळे 0 ही सम पण येणार नाही, विषम पण येणार नाही, मूळ पण येणार नाही आणि संयुक्त पण येणार नाही. मग त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आपला जो पर्याय चौथा आहे तो योग्य येतो. बरेच विद्यार्थी गोंधळतात की आपण समसंख्येच्या संदर्भात आपण एक विधान करतो की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक येत असेल तर त्याला समसंख्या म्हणतो. पण संख्येच्या एकक स्थानी असायला हवा. 0 ही संख्या जर विचार केली तर ही नैसर्गिक संख्या नाही, ही पूर्ण संख्या आहे आणि पूर्ण संख्यांच्या बाबतीत आपण ह्या संख्यांचे प्रकार आपण करत नाही. तर सर्वात लहान समसंख्या आहे 2, सर्वात लहान मूळ संख्या आहे 2, सर्वात लहान विषम संख्या आहे 1 हे आपल्याला माहीत असावे. आणि अजून एक प्रश्न येऊ शकतो, 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. 2 ही एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे. तर अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात. 3 बद्दल प्रश्न येऊ शकतो. 3 ही पहिली विषम मूळ संख्या आहे. तर ह्या वाक्यांना आपण आपल्या नोट्स मध्ये लिहून ठेवावे. चला पुढचा प्रश्न बघूया. 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे? 2015 मध्ये प्रश्न आलाय. 2 संख्या दिलेल्या आहेत 33 आणि 97. पहिले विधान बघूया. दोन्ही मूळ संख्या आहेत का? तर तुम्हाला मूळ संख्या किमान 1 ते 100च्या माहिती असाव्यात जेणेकरून आपल्याला ह्यासाठी जास्त वेळ जाणार नाही. तर एक गोष्ट लक्षात येईल की 33 ही मूळ संख्या नाही, म्हणून हे विधान आपलं चुकीचं ठरतं. चला पुढचं विधान बघूया. पुढच्या विधानाबाबत जाऊया. दोन्ही सहमूळ संख्या आहेत का? आता सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या यांची माहिती आपल्याला असायला हवी. सहमूळ संख्या कोणाला म्हणतो? की ज्यांचे विभाजक, सामायिक विभाजक एकच असतो. जर 33 चे मूळ अवयव पाडलेत, 33 चे अवयव पाडले तर ते 3 आधी 3, 11 आणि 33 हे त्याचे मूळ अवयव आहेत. आणि 97 चे अवयव येतील 1 आणि 97, कारण 97 ही मूळ संख्या आहे. यावेळेस तुम्हाला एक लक्षात येईल, या दोघांना सामायिक अवयव फक्त एकच आहे, म्हणजे ह्या दोघही सहमूळ संख्या आहेत. इथेच आपल्याला अचूक पर्याय मिळालेला आहे. परंतु पुढील 2 गोष्टी काय आहेत हे फक्त समजण्याच्या दृष्टीने बघूया. दोन्ही 11चे गुणिते आहेत का? दोघेही 11च्या पटीत आहेत का? ही 33 आहे परंतु 97 नाही, म्हणजे हे विधान सुद्धा चुकीचे आहेत. दोन्ही समसंख्या नाही, दोन्ही समसंख्या नाही, दोन्ही विषम संख्या आहेत, म्हणजे आपला पर्याय बी हा अचूक पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघूया. 70 आणि 80 यामधील मूळ संख्यांची बेरीज आहे. काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. 2015 सब मध्ये प्रश्न माहिती आलेला आहे.
तुम्हाला मागच्या प्रश्नातच सांगितलंय की तुम्हाला किमान 100 पर्यंत मूळ संख्यांची माहिती असावी. चला तर 70 ते 80 मध्ये मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? 71, 73 आणि 79. या तिघांची बेरीज तुम्ही केली तर तिघांची बेरीज येईल 223. 231 नाही, आपला हा पर्याय नाही. आपला पहिलाच पर्याय आपल्याला मिळालेला आहे 223. तुम्ही या पर्यायाला गोल करू शकता. पुढचा प्रश्न आहे पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज आहे म्हणजे काय आहे ते आपल्याला शोधायचे आहे. 2013 मध्ये आलेला आहे. चला पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्या तुम्हाला माहिती असायला हव्यात. 1, 3, 5, 7, 9. मी थोड्या अंतराने लिहितो कारण मला बेरीज करायची आहे. या दृष्टीने मी दोघांचे 2 गट करतोय. मला दोघांचे 2 गट केले की बेरीज करायला सोपी जाईल. दोघांची इथे बेरीज केली, याची बेरीज येते 25, याची बेरीज येते 75. कशी बेरीज केली? बेरीज करण्याची सोपी आहे. 1 आणि 9 10, 7 आणि 3 10, 10 10 20 आणि 5 25. तसंच आहे बघा. 19 आणि 11 30, यांची सुद्धा बेरीज 30 येते. 30 आणि 30 60, 60 आणि 15 75. अशा जोड्या पाडून बेरीज केली ना तर खूप सोपं होतं. नाहीतर तुम्ही 1 + 3 4, 4 + 5 9, 9 + 7 16, 16 + 9 25 ही तुम्हाला जमेल. पण पुढे जेव्हा 2 अंकी संख्या येईल 11 + 13 24, 24 + 15 ह्या इथे करताना एखाद्या वेळेस थोडी जरी गल्लत झाली, थोडी जरी चूक झाली तर आपला पर्याय चुकू शकतो. दोघांची बेरीज केली 100. बघा पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज किती आली? पर्याय डी. पुढचा प्रश्न पाहूया. पहिल्या 4 अभाज्य म्हणजेच प्राईम संख्यांची बेरीज काय? आता अभाज्य म्हणजेच त्याला मूळ संख्या असे म्हणतात. 2021 साली हा प्रश्न विचारलेला आहे. तर पहिल्या 4 प्राईम संख्या कोणकोणत्या आहेत? तुम्हाला माहिती आहेत का कोणकोणत्या आहेत? पहिल्या 4 प्राईम संख्या आहेत 2, 3, 5 आणि 7. यांची बेरीज केली की तुम्हाला अचूक पर्याय येईल. तुम्हाला 30 सेकंद देतोय यांची बेरीज करण्यासाठी. अतिशय सोपी बेरीज आहे. बरोबर 17. या प्रश्नाचं उत्तर आहे डी 17. चल पुढचा प्रश्न पाहूया. 18व्या प्रश्नाकडे येतोय आपण. एक संख्या दिलेली आहे बघा. आपण ती संख्या इथे लिहून घेऊया. 5,84,356. या संख्येतील 5 या स्थानाची मूल्यांची बेरीज किती आहे? आपण स्थानिक किंमत हा घटक शिकलेलो आहोत. 4थी मध्ये, 3री मध्ये, 5वी मध्ये सुद्धा याची उजळणी होतेच. तर 2019 साली हा प्रश्न विचारलाय स्थानिक किमतीवर. तर 5ची जी स्थानिक किंमत आहे, इथे 2 5 आहेत. त्या दोघांच्या 5च्या स्थानिक किमतीची आपल्याला बेरीज करायची. आता ह्या 5 लक्षाची स्थानिक किंमत किती होईल? 5 लक्ष आपल्याला लिहून घ्यावे लागतील. आणि दशक स्थानी असणारे ह्या 5ची किंमत होईल 50. आपल्याला ह्या दोघांची बेरीज जर केली तर आपलं उत्तर येतं 5,50,000. आणि आपला अचूक पर्यायचा क्रमांक आहे बी. पुढचा प्रश्न पाहूया. 19व्या प्रश्न. 980 या अंकांचा वापर करून जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल किती 3 अंकी संख्या बनवता येईल? 2014 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. याचा अर्थ आपल्याला 3 अंक दिलेले आहेत 9, 8 आणि 0. यापासून आपल्याला 3 अंकी संख्या बनवायच्या आहेत. पण यामध्ये कोणताही अंक पुन्हा रिपीट करता येणार नाही. तर आपण
वर्क जरी केलं तरी आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर सहज मिळेल. यापेक्षा अजून कोणतीही 3 अंकी संख्या यापासून बनणार नाही. आपल्याला एकूण 4 संख्या बनलेल्या आहेत. बघा, हे 4 संख्या बनलेल्या आहेत. या 4 म्हणजेच पर्याय क्रमांक ए. 2014चा हा प्रश्न होता. पुन्हा एकदा 2014चा एक प्रश्न आहे. 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा व सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे. आपल्याला एक संख्या बनवायची आहे 3 अंकी, लहानात लहान आणि मोठ्यात मोठी. तर त्यांचा गुणाकार काय येऊ शकतो हा आपल्याला लिहायचा आहे. यामध्ये आपल्याला सर्व अंकांचा वापर करावा लागणार आहे, म्हणून आपण पुन्हा एकदा लिहूया. मोठ्यात मोठी संख्या लिहिताना चढत्या क्रमाने लिहूया. 960 झाली. लहानात लहान संख्या बनवताना ओके, याचा मला गुणाकार करायचा आहे. याचा गुणाकार केला की तुम्हाला याचं उत्तर मिळेल 5,84,640. तर अतिशय कमी वेळात तुम्ही ह्या प्रश्नांचा हे प्रश्न सोडवू शकतात. तुमच्या हक्काचे हे मार्क्स आहेत. सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सांगतो की संख्या आणि संख्या पद्धती अतिशय सोपा घटक आहे. त्यामध्ये तुम्ही आता 20 प्रश्न बघितले. या 20 प्रश्नांच्याच धर्तीवरती तुम्हाला भविष्यात प्रश्न विचारले जातील. तर तुम्ही यांचा सराव करावा. जे प्रश्न समजले नाहीत ते पुन्हा एकदा पॉज करून पुन्हा एकदा नीट पाहावेत. रिवाइंड करून तुम्ही ते बघू शकतात अशी एक अपेक्षा ठेवतो. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट्स मध्ये तुम्ही तो प्रश्न टाका. तुम्हाला त्याचं उत्तर आणि त्याची ते कशा पद्धतीने सोडवलंय ते आणि त्याचं उत्तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवलं जाईल. धन्यवाद.